रोजमर्रा में उपयोग होने वाली आवश्यक वस्तु जैसे दूध, दही, पनीर, खाद्य तेल, मिठाई, बादाम एवं अन्य खाद्य पदार्थों में शहर में बड़े पैमाने पर मिलावट हो रही है। एक और सरकार इन सभी मामलों पर गंभीरता से विचार कर रही है, वहीं दूसरी ओर नाम नट पर प्रतिबंधित होने के बावजूद भी एफडीए अधिकारी इस और अनदेखी करते हैं। इसी संदर्भ में शिवसेना जिला प्रमुख सूरज गुर्जर ने कड़ी नाराजगी व्यक्त करते हुए कहा कि यदि जल्द ही इस पर सख्त कार्रवाई नहीं हुई तो शिवसेना की ओर से तीव्र आंदोलन किया जाएगा। आज आम्ही सर्व लोक शिवसेना नागपूर जिल्ह्याचे पदाधिकारी अन्न व औषध विभाग कार्यालय जे आता हे या ठिकाणी आहे, जयपूरकर साहेब या विभागाचे प्रमुख आहे, त्यांच्याकडे निवेदन घेऊन आलेलो होतो आणि सर्व नागपूर शहरामधील प्रत्येक विधानसभेमध्ये जेवढे काही हॉटेल्स आहे, चायनीज सेंटर आहे किंवा मसाले पदार्थ, तिखट, हळद हे बनवणारे ज्या कारखाने आहेत, त्यानंतर दही, दूध आहे, पनीर आहे, याच्यामध्ये भेसळयुक्त जे पदार्थ आहे ते मोठ्या प्रमाणात सर्रास नागपूर शहरातील नागरिकांच्या घशामध्ये घालण्याचा जो प्रकार सुरू आहे, याच्यावर कुठेतरी आळा बसला पाहिजे। आणि हे सगळे जे कामं करून लोकांच्या आरोग्यासोबत जो खेळ सुरू आहे, थोड्याशा पैशासाठी कमवण्यासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांचा जीव जे धोक्यामध्ये टाकून राहिले, अशा सगळ्या व्यापाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी आम्ही कडक मागणी या ठिकाणी जयपूरकर साहेब जे या विभागाचे प्रमुख आहेत त्यांच्याकडे केलेली आहे। आपण बघतात की सर्व चायनीज ठेल्यावरती जे प्रकारचे ते सॉस आणि त्या अजिनोमोटोचा वापर केला जाऊन राहिलेला आहे। आज आपण पाहिलं तर 100 रुपये 80 रुपये किलो टोमॅटो आहे आणि ती जी टोमॅटो सॉसची बॉटल आहे ती 5 लिटरची 100-150 रुपयामध्ये येऊन राहिलेली आहे। तर त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या टमाटरचा वापर होऊन राहिला आहे हा आश्चर्याचा एक विषय आहे आणि त्याचा जो वापर आहे तो आपल्या शरीरासाठी किती अपायकारक आहे। अजिनोमोटो जे आहे ते किडनी आणि लिव्हर डॅमेज करण्यासाठी कारणीभूत आहे, पण सर्रासपणे लवकरात लवकर ते अन्न शिजलं पाहिजे आणि त्याला चव आली पाहिजे म्हणून त्याचा वापर केला जाऊन राहिलेला आहे। सर्रासपणे जे पनीर आहे त्या वेगळ्या प्रकारे आपण बरेचदा पाहतो, आपण सर्व लोकांनी माध्यमांमध्ये पण पाहायला मिळते की कशा प्रकारचे पनीर तयार केलं जाते आणि त्या पनीरमुळे आपल्या शरीराला किती धोका आहे, पण याकडे दुर्लक्ष केलं जाऊन राहिलं आहे। त्यांच्यासोबत आता आम्ही जेव्हा चर्चा केली ते सांगतात की आमच्याकडे फक्त 14 लोकांचा स्टॉप आहे, पण कुठे 14 लोकांचा जरी स्टॉप असला तरी या नागपूर शहरामध्ये एखाद्या वृत्तपत्रामध्येही दिसायला मिळत नाही की अशा प्रकारच्या कारखाना यांनी पकडला आणि त्या कारखान्याला कुलूप लावलं, सील लावलं, जेणेकरून इतर लोक जे असा व्यवसाय करतात त्यांना आळा बसेल। अशा कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही, म्हणून आज नागपूर शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून आमचे माजी नगरसेवक, पदाधिकारी, महिला आमच्या पदाधिकारी, आम्ही सर्व लोक त्यांना निवेदन देण्यासाठी आलो आहे, समजावून सांगण्यासाठी आलो आहे। कारण ज्या भेसळ तेलावर कारवाई झाली होती, मात्र ही कारवाई नाममात्र असल्याचं दिसून येते आणि या कारवाई नावासाठी करते विभाग आणि त्यानंतर थंड पडून जाते। तर हे अधिकारी जे आहे ते जाणून बुजून हा प्रकार घडवून आणतात की हे लोक जाणून बुजून दुर्लक्ष करतात या सगळ्या गोष्टींकडे, तुम्हाला काय वाटते? नाही, मला मी ज्या अनुभव घेतला आता इतक्या वर्षामध्ये, तर यांचे जे उत्तर आहे ते हेच आहे की आमच्याकडे स्टाफ नाही आहे, आमच्याकडे माणसं नाही आहे, आमच्याकडे वेळ कमी पडतो, आम्ही कारवाया करतो, पण दाखवायसाठी जर विचारलं तर छोट्या किरकोळ दुकानदारावर हे कारवाई करतात। पण जे मोठे मगरमच्छ आहे, उदाहरणार्थ जर तंबाखू, सुपारी हे जे सगळे पदार्थ जे आपल्या महाराष्ट्रामध्ये बॅन आहे, आपल्या शहराच्या हद्दीमध्ये कसे येतात, तुम्ही जर ते येऊच दिले नाही तर या ठिकाणी गुटखा तयार होणार नाही, या ठिकाणी ती पाम जे सुपारी आहे ती जे आपल्यासाठी अपायकारक आहे ती या ठिकाणी कारखाने त्याचे तयार होणार नाही। यांनी जर कारखाने जे हळदीचे किंवा मसाल्याचे आहे त्यामध्ये जर जाऊन सॅम्पल घेतलं तर त्याच्यामध्ये भुसा टाकलेला किंवा रंग टाकलेला, केमिकल वापरलेला आपल्याला दिसणार नाही। आज लाल तिखटाचा जर भाव आपण लाल मिरचीचा जर भाव पाहिला तर तो 250 रुपये किलो आहे आणि मी तुम्हाला घेऊन चालतो अशा ठिकाणी मला माहिती आहे का तिथे 150 रुपयामध्ये ते पिसवलेलं म्हणजे बारीक तिखट जे आहे पावडर ते पॅकेटमध्ये पॅक करून तुम्हाला देतात। म्हणजे ते 250 रुपये किलोची मिरची आणून 150 रुपयामध्ये का विकून राहिले तिखट? याच्यासारखा सोफा यांच्याकडे कल्पना करण्यासाठी अजून काही नाही का? 14 लोकांचा स्टाफ आहे। आता तुम्ही जसं सांगितलं की तेल वगैरे ते पकडले जातात, तर कुठेतरी लोकांच्या या ठिकाणी असा मानस आहे, असं वाटतंय की हे सगळे अधिकारी मोठ्या अधिकाऱ्यांसोबत मिळालेले आहे आणि त्यानंतर जे सॅम्पल हे चेक करायला पाठवतात तिथून सुद्धा कदाचित सॅम्पल चुकीचा असल्यानंतर सुद्धा तो बरोबर आहे असं दाखवलं जाते आणि मोठे अधिकारी याच्यातून सर्रासपणे बाहेर निघून जातात। अधिकारी चुकीचे आहे असं तुम्हाला वाटतं? अधिकाऱ्यांकडे जबाबदारी आहे, कारण आपल्या आरोग्यासोबत कोणी खेळ खेळू शकला नाही पाहिजे म्हणून यांना 1.5-2 लाख रुपये पगार शासन देऊन राहिलेला आहे। पण इतका पगार घेतल्यानंतर जर खुर्चीवर उठत नसेल तर शिवसेना यांना खुर्चीवर बसू देणार नाही, त्यांच्या खुर्चीला पेटवून टाकू आम्ही।
कारण तुम्ही फक्त 1.5 लाख 2 लाख रुपये पगार घेण्यासाठी आणि 14 लोक आहे आमच्याकडे, आम्ही काय करायचं असं हतबलता असेल तर राजीनामा द्या तुम्ही आणि नवीन लोकांना त्या ठिकाणी नियुक्त करा, जे पथक आपलं तयार करून लोकांचा जो खेळ सुरू आहे या ठिकाणी आरोग्याशी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करेल. आमचं म्हणणं हे नाही की यांनी स्पायडरमॅन सारखं उडत उडत सगळ्या दुकानामध्ये जाऊन कारवाई केली पाहिजे, पण तुम्हाला आम्हाला दिसू तर दिलं पाहिजे की या कारखान्यामध्ये गेले, आज कारवाई झाली आणि त्याला बंद केलं, सील केलं. त्याच्याकडे कारवाई पाहिल्यानंतर इतर लोक त्याच्यापासून धाक घेतात आणि ते सगळे व्यवसाय बंद करतात. याच सोबत आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे जे आमचे मंत्री महोदय आहे झिरवाळ साहेब, त्यांच्याकडे सुद्धा आम्ही याबाबतची तक्रार देणार आहे की एवढी मोठी इमारत यांना आता तयार करून दिली, यांना 14 लोकांचा स्टाफ दिला, यांना AC पंखे लावून ठेवल्या या ठिकाणी, पण या लोकांकडून कारवाई काय झाली असं जर विचारलं तर यांच्याकडे कारवाई दाखवायसाठी बोटावर मोजण्यासारख्या कारवाई असतात. जर अशाच कारवाई करायच्या असेल तर यांना बाजूला करा आणि दुसऱ्या लोकांना संधी द्या, जेणेकरून लोकांचं आरोग्य या ठिकाणी धोक्यात जाणार नाही. आम्ही आता त्यांना समज दिली आहे, पण जर यांनी आता याच्याकडे दुर्लक्ष केलं तर या कार्यालयाला फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि यांना खुर्चीवर बसू देणार नाही.